नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बेलपान चोकर बनवला, त्याच्यावरचे इयरिंग बनवणार आहोत. तर आपण त्या दिवशी फक्त बेलपान चोकर बनवला होता, तर त्याच्यावरचे आपण इयरिंग बनवलेले नव्हते. तर आपण आज ते इयरिंग बघणार आहोत. त्यासाठी लागणारी सामानाची माहिती सांगते, तुम्हाला दाखवते ती. तर 0.3चं हे वायर लागतं. 3 mm हे गोल्डन मोती लागतात. हे पर्स लागतात असे गोल्डन कलरचे. हे गोल्डन कलरचे पर्स आहेत. आणि वरती फूल बनवायसाठी आपल्याला हे कुंदन लागतात गुलाबी कलरचे. हे इयरिंगच्या खाली टाकण्यासाठी आपल्याला हे बेलपान चोकरच्या मध्ये आपण टाकलेलं आहे एक, तर याचे आपल्याला इयरिंग बनवायचे आहेत. आणि हे 1 mm हे मोती लागतात. आणि हे असा बेस लागतो कानातले पाठीमागे टाकण्यासाठी. आपण जे कानातले बनवणार आहोत ते फूल, त्याच्यावर हे टाकण्यासाठी हे असा हे 2 साचे लागतात. आणि आपल्याला ते पर्स टाकण्यासाठी ह्या जम्परिंग लागतात अशा. तर हे बघा. आणि हे नोज राऊंडर लागतं एक, आणि हे प्लायर लागतं वायर कट करण्यासाठी. तर इयरिंग बनवूया. अगोदर आपल्याला 0.3ची अशी वायर कट करून घ्यायची. आपल्याला लागेल एवढीच घ्यायची, जास्ती नाही घ्यायची. जास्तीची घेतली तर आपल्याला ती वाया जाते. तर आपल्या इयरिंगला जितकी लागते तितकीच घ्यायची, आणि याला पुन्हा असं वायर लावून ठेवायचं, नाही ते पूर्ण उचकून जातं. तर हे बघा, आपली मोत्याची जी प्रोसिजर होती व्हाईट, तीच आहे या गोल्डन मोत्याला. हे बघा, अगोदर हा मोती बनवून घ्यायचा, आणि मग हा 1 mmचा मोती टाकायचा त्याच्यामध्ये, आणि हे इथपर्यंत घेऊन जायचं आपल्याला. आणि अर्धा इंच असं इथे सोडून द्यायचं, आणि हा गोल्डन मोती पण सोडायचा छोटा. आणि ह्या गोल्डन मोत्याच्या मध्ये ही तार पुन्हा घालायची, मोठा मोती. तर हे बघा, आता आपल्याला असे 10 मोती वावायचे आहेत. हे पहा, आता आपण 10 मोती हे बरोबर घेतलेले आहेत. आता आपण याला पीळ देऊन घेऊया. नोज राऊंडरनी पण देता येतो, पण मी 2-3च पीळ देऊन घेतलेत. आता याच्यामध्ये आपण गुलाबी कलरचा कुंदन टाकणार आहोत. हे पहा, आपण याला आता ह्या कुंदनमध्ये ही वायर ओवून घेणार, आणि हा पॅक करून घेणार आहोत. हा कुंदन टाकल्यानंतर आपण आता प्रत्येक मोत्याला असा पीळ देऊन घेणार आहोत, म्हणजे हे पॅक होतात. मग हा, आता आपण फुलाचा बेस असा बनवून घेणार आहोत. हे बघा, हे फुलाचं दांडी हा बेस टाकून घेतला आपण. याच्यात हे पॅक करून घेऊयात आपण. आता आपल्याला हा बेलपानामधला हा खाली लटकन टाकायचं आहे. याला जम्परिंग टाकून त्याचे म्हणजे पर्स टाकायचे आहेत. हे बघा, ह्या जम्परिंगमध्ये आपण नोज राऊंडरने असं बघा. आता आपण त्याच्यामध्ये लॉरेन्स गोल्डन कलरचे 3 टाकून घेणार आहोत.
तर हे बघा असे आपण लॉरेन्स टाकणार आहोत. तर आपण अगोदर खालच्या साईडने टाकणार आहोत. हे बघा आणि नोज राऊंडरने पुन्हा असं पॅक करून घेणार ते पूर्ण आपण. आणि हे नोज राऊंडरच्या साहाय्याने आपण ते जम्परिंगचं तोंड असं बंद करणार आहोत. आता ह्या कुंदनला आपण लॉरेन्स लावून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला हे बनवलेल्या फुलाला आपल्याला त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे त्याला ते. आणि ही आता आपल्याला इयरिंगची ही वायर कट करून घ्यायची आहे. आपण ही सगळीकडे अशी व्यवस्थित पॅक करून घेतलेली आहे, कारण ती कानाला टोचली नाही पाहिजे. तर हे बघा आपलं इयरिंग रेडी झालेलं आहे. हे बघा किती सुंदर झाले बघा. तर हे दोन्ही पण आता तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे आपले दोन्ही इयरिंग बेलपान चोकरवरचे झालेले आहे. पूर्ण बेलपान चोकर आणि त्याच्यावरचे इयरिंग पण तयार